सुधाकर पूर्ण नाव सांगा ना. सुधाकर शिवाजी ब्रदर गाव हेच. नाही हे व्हिडिओ युट्यूबला वगैरे जाईल, लोकांना सुद्धा माहिती असताना पाहिजे ना तुम्ही कुठून बोलताय काय बोलताय. तालुका भालकी जिल्हा बेदर कर्नाटका. तर ऍडव्हान्स सपोर्ट न्यूट्रिशन तुम्हाला कोणी दिले? हे एकनाथ सावकर म्हटले हे बघायवर कॉम्प्युटर बघा म्हटले. तर कुणासाठी वापरले तुम्ही? आमच्या मुलीसाठी. मुलीसाठी वापरले. मग काय त्रास होतो मुलीला तुमच्या? शुगर. शुगर म्हणजे किती वर्षापासून शुगर आहे त्यांना? 2022 ला शुगर झालं. 2022 म्हणजे आता सध्या आहे 26, जवळपास 6 वर्ष झालं. बरोबर 4 वर्ष झालं. आणि किती दिवसापासून हे त्यांना तुम्ही चालू केलं? 2000 चालतं. आता हे पण खाणं गेल्या वर्षी खाण्यात 1 वर्षापासून सतत खात आहे ते. बरोबर. त्याला शुगरमुळे त्रास काय होत होतं? पोटात दुखायचं, जास्त शुगर वाढत होतं, कमी होत नव्हतं काही नाही. डॉक्टर म्हणते इन्शुरन्स घ्या, गोळ्या करा, खावा. इन्सुलिन चालू केलं होतं त्यांना? आता आहे का इन्सुलिन? कमी आहे. पहिले किती होतं? 2 वेळा होता तर 1च वेळा आहे. 2 दिवसात 3 दिवसाला 1 वेळा. अगोदर डेली होतं 2 वेळेस. याचा थोडं व्हिडिओ काढा. बरेच भारतामध्ये डायबिटीसचा नंबर 1 जगातला पेशंट होत आहे. भारत सगळे पेशंट म्हणजे भारतामध्ये 10 जर माणसं असले तर 10 मध्ये 1 माणूस शुगर होत आहे साहेब. हे खूप महत्वाचं आहे. याचं खूप महत्वाचं तुम्ही व्यवस्थित ऐकायचं. डेली 2 वेळेस इन्सुलिन देत होता तुम्ही इंजेक्शन. आज ते किती दिवसाला दिलेला? 2-3 दिवसाला 1 वेळा. ते किती 1 वेळेस देता का 2 वेळेस? 1च वेळा. बघा जे डेली 2 वेळेस इन्सुलिन इंजेक्शन द्यायचं होतं शुगरला, ते 2 ते 3 दिवसाला फक्त 1च वेळेस देतात. म्हणजे यांचा आजार फक्त राहिले किती 10-20%. हे जर सतत जर तुम्ही वापरलो अजून 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 100% मी लिहून या मंदिरावर जाऊन सांगतो तुम्हाला इन्सुलिनची गरज नाही. मी सोडून टाकतो 100%. कारण डॉक्टरच म्हणणार आहे तुम्हाला आता बाबा तुमचं शुगर लेवल मेंटेन आहे, तुम्हाला डोस कमी करतो किंवा एमजी कमी करतो किंवा आता इन्सुलिनची गरज नाही, फक्त गोळ्यावर आपण ठेवतो. तर आता त्यांची तब्येत त्याला अजून दुसरं काय त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटलं साहेब? नाही हे खाल्ल्यावर चांगलं काय ठीक बिलकुल आराम होतो काहीच. बरं तुम्ही आता त्यांना दवाखाना डॉक्टरला दाखवत होतो बिलकुल कमीच केलं दवाखान्याच्या. हे घेण्याच्या अगोदर दर महिन्याला त्यांचा दवाखान्याचा खर्च किती होता? दैवत खर्च घ्यायच्या अगोदर कमीत कमी किती नाही आवडते महिन्याला 1 बार घेतो 10,000 पण 1 बार घेतो महिन्याला करेक्ट जात होतो. 10,000 महिन्याला 10,000 रुपये खर्च होता अगोदर. आणि हे बॉटल तुम्ही किती चमचे खाल्ला डेली? 1 चमचा. 1 चमचा म्हणजे जवळपास 500-550 रुपये महिन्याला असा खर्च आहे. बरोबर. आता किती खर्च आहे तुमच्या मुलीचं दवाखान्याचा? नाही चालेच ना दवाखाना चालले. तरी सुद्धा किती महिन्याला चालला होता गेला तरी? 2 महिन्यात मला टेस्ट करायचं नव्हतं. तिला गोळ्या वगैरे काय ठिकाणा गेला होता त्यांचे? नाही. म्हणजे तुमचे 10,000 रुपयाचे गोळ्या आहेत महिन्याचे, ते टोटली आज बंद झालं आहे. बरोबर आहे? म्हणजे आता फक्त याचे 500 रुपये 2-3 महिन्याला जर 1,000-2,000 रुपये जर लागले तर 1,000 रुपये जर लागले तर महिन्याला तुम्हाला फक्त 1,000-1,500 रुपयाचा खर्च निघाले. बरोबर. आणि हे सुद्धा सतत जर कंटिन्यू जर केलं ते सुद्धा बंद होणार आहे. तर तुम्ही आता तुमच्या सुद्धा शरीराला पुढे तुमच्या घरामध्ये सगळेजण आजारी पडू नये किंवा शरीरामध्ये कोणतं रोग येऊ नये म्हणून हे रेग्युलर आता वापरणार का नाही याच्या पुढे तुम्ही? सगळेजण वापरा. सगळेजण आता किती जण वापरायला सध्या? सध्या मुलगी एकटेच वापरलेल्या आहेत. परंतु आपल्याला शुगर सामोरं येणार आहे का पुढे भविष्यामध्ये कोणाला तर येवण्यामध्ये म्हणून सुद्धा तुम्ही सगळेजण तुमच्या घराला वापरा. साहेब तुम्ही रेग्युलर तुमच्या घरामध्ये सगळेजण नियमित घ्या. धन्यवाद.